Hello everyone. Today we are going to learn remaining part of our fifth chapter, computer hardware. In last video we have already discussed various types of computer and computer organization. Now in this part we are going to learn about computer architecture and data flow within computer. चला या फिफ्थ नंबरच्या चॅप्टर मधला राहिलेला जो काय रिमेनिंग पार्ट आहे आपला कम्प्युटरचा आर्किटेक्चर आणि डेटा फ्लो तो आपल्याला शिकायचा आहे. लास्ट पार्टमध्ये आपण कम्प्युटरचे जे काही डिफरंट टाइप्स असतात ते टाइप्स डिस्कस केलेत आणि त्यानंतर कम्प्युटर ऑर्गनायझेशन सिस्टीम काय असते, त्यामध्ये कुठले कुठले घटक सहभागी आहेत ते आपण डिस्कस केलं होतं. तर चला राहिला पार्ट पाहूयात चॅप्टर नंबर 5 चा. Architecture of computer system. Look at this diagram. In this diagram, input devices provide some inputs to your CPU. Then in CPU there is three different units: ALU, primary memory and control unit, which convert input into output, which actually process data. Secondary memory is used to store large amount of data or instruction or program, and output devices shows output on monitor or printer. This is layout of our computer system. Architecture of computer सिस्टीम पाहिजे आपल्याला तर कम्प्युटर सिस्टीम पहा. ही डायग्राम लक्षात असू द्या. ही डायग्राम वर्क कसं करते ते आपण इथे पाहू. इनपुट डिव्हाइसेस काहीतरी इनपुट तुमच्या कम्प्युटरला काय करतात, प्रोव्हाइड करतात. तुमच्या कम्प्युटरमध्ये जो काही सीपीयू असतो त्याला आपण हार्ट ऑफ कम्प्युटर म्हणतो, कारण जे काही ऍक्च्युअल प्रोसेसिंग असतं ते सगळं कुठं होत असतं, या सीपीयू मध्ये होत असतं. या सीपीयूचे तीन पार्ट आहेत: अर्थमॅटिक लॉजिकल युनिट एएलयू, प्रायमरी मेमरी आणि कंट्रोल युनिट. ठीक आहे. हे तिघ काय करतात, डेटाला प्रोसेस करतात अकॉर्डिंग टू प्रोग्राम, अकॉर्डिंग टू इन्स्ट्रक्शन, आणि काहीतरी आउटपुट तयार करतात. आणि ते आउटपुट आपण काय करतो, आपल्या आउटपुट डिव्हाइसेसवर पाहतो. मग तो मॉनिटर असेल किंवा प्रिंटरवर प्रिंट होऊन तुम्हाला मिळेल. सेकंडरी मेमरी जी असते ती काय करते, लार्ज अमाऊंट ऑफ डेटा जर असेल तुमच्याकडे तर तो स्टोअर करण्याचं काम करते. सेकंडरी मेमरीमध्ये आपण प्रोग्राम तसंच डेटा पण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. ठीक आहे. आता हे जे काही डायग्रामचे डिफरंट पार्ट्स आहेत त्याच्याविषयी आपण थोडी इन्फॉर्मेशन पाहूयात पुढे. Central Processing Unit, that is CPU. CPU is the heart of computer. It consists of three major units: arithmetic logical unit, that is ALU, control unit, and primary memory or main memory. Let us discuss one by one. First is arithmetic and logical unit, ALU. ALU perform all arithmetic and logical operations on data in accordance with the instructions. Second is control unit. The function of the control unit is like the nervous system of human body, is supervises all operations in CPU. It also responsible for controlling various information exchange between main memory and our ALU. Third part is primary memory or main memory. When a job is being executed on the computer, the data as well as instruction are kept in primary storage, that is main memory. ठीक आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट पाहिजे आपल्याला सीपीयू. सीपीयू ला आपण काय म्हणतो, कम्प्युटरचा हृदय असं कन्सिडर करतो, कारण की खूप महत्वाचा पार्ट आहे कम्प्युटरचा सीपीयू. सीपीयू मध्ये तीन मेजर युनिट्स असतात: अर्थमॅटिक आणि लॉजिकल युनिट, कंट्रोल युनिट आणि प्रायमरी मेमरी. आता आपण एक एक त्यातला डिस्कस करू. फर्स्ट पाहायचं आपल्याला अर्थमॅटिक आणि लॉजिकल युनिट. अर्थमॅटिकल आणि लॉजिकल युनिट मध्ये तुमच्या अर्थमॅटिक म्हणजे मॅथमॅटिकल जे काही ऑपरेशन असतात, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन वगैरे, ते सगळे काय केले जातात, परफॉर्म केले जातात. आणि लॉजिकल अँड ऑर वगैरे आणखी काही ऑपरेशन असतात कम्प्युटरमध्ये, ते पण काय केले जातात, तिथं परफॉर्म केले जातात. आणि कशानुसार, तर इन्स्ट्रक्शन, ज्या काही इन्स्ट्रक्शन मिळाल प्रोग्राममध्ये, जशा काही इन्स्ट्रक्शन असतील त्यानुसार काय करतो हा अर्थमॅटिकल आणि लॉजिकल ऑपरेशन डेटावर करतो. कंट्रोल युनिट. आता कंट्रोल युनिट नावातच त्याच्या काय करणार आहे, हा कंट्रोल करणार आहे. कशाला,
जसं आपली नर्वस सिस्टम असते, ह्युमन बॉडीमध्ये नर्वस सिस्टम असते जी काय करते, वेगवेगळे जे काही आहे आपले हात पाय तोंड वगैरे हे जे काही यांना सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम करते. यांच्या सगळ्यांवर ऑब्झर्वेशन सुपरवायझरचं काम कोण करतं, ही नर्वस सिस्टम करत असते. तसंच कम्प्युटरमध्ये जो काही तुमच्याकडे सगळा डेटा फ्लो होणार आहे, कम्प्युटरचे जे काही व्हेरियस ऑपरेशन होणार आहेत, कम्प्युटरला आपण जे काही आणखी डिव्हाइसेस कनेक्ट करणार आहेत त्यांना सगळ्यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, हा कंट्रोल युनिट करत असतो. कंट्रोल सिग्नल जनरेट करून हा काय करतो, कंट्रोल करण्याचं काम करतो. ठीक आहे. तसंच डेटा फ्लो जो काय होणार आहे कम्प्युटरमध्ये, तो डेटा फ्लो पण कंट्रोल करण्याचं काम या कंट्रोल युनिटचं आहे. ठीक आहे. ज्या काही तुम्हाला PDF नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील त्यात हे डिटेलमध्ये दिले, तुम्ही तिथे स्टडी करा आणखी. ठीक आहे. थर्ड पार्ट ऑफ CPU कुठला आहे तर प्रायमरी मेमरी आहे. जेव्हा आपण प्रायमरी मेमरी डिस्कस केलंय मेमरी कम्प्युटर मेमरीमध्ये, तिथं आपण पाहिलं होतं की जेव्हा कम्प्युटरला एखादी प्रोसेस करायची असते तेव्हा काय होतं, कम्प्युटरला प्रोसेससाठी लागणारा डेटा आणि त्याचा जो काही प्रोग्राम हवा असतो प्रायमरी स्टोरेजमध्ये हवा असतो. जर प्रायमरी स्टोरेजमध्ये असेल दोन्ही गोष्टी तरच काय होतं, त्याचं प्रोसेसिंग होतं पुढे. अदरवाईज सेकंडरी स्टोरेजवरून त्याला आधी प्रायमरी मेमरीवर कॉपी करावं लागतं. ठीक आहे. नेक्स्ट इज सेकंडरी स्टोरेज. Secondary storage device hold data and program even after electronic power to the computer system has been turned off. That is, secondary storage is a non-volatile memory. The most important kind of secondary media are floppy, hard disk, and optical disk. We have already discussed this in memory chapter, so we are not going to waste our time here. Next is input and output devices. We have already learned that input devices translate data and program that human can understand into a form that computer can process. The most common input devices are keyboard and mouses. Output devices translate the processed information from the computer into a form that human can understand, and the most common output devices are monitor or video display screens and printers. In previous chapter, input output devices and computer memory, we have already discussed this point in deep. ठीक आहे. सेकंडरी स्टोरेज, जेव्हा आपण कम्प्युटर मेमरी चॅप्टर पाहिला तिथं आपण सेकंडरी स्टोरेज काय केलंय पूर्ण शिकलोय, त्याच्यामुळे इथे पुन्हा त्याला वेळ देण्याची गरज नाहीये. ती जर तुम्ही पाहिलं असेल की सेकंडरी स्टोरेजवर काय करतो आपण, डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करतो मोठ्या प्रमाणात, आणि हे नॉन व्होलाटाईल मेमरी आहे, म्हणजे लाईट जरी गेली तरी याच्यावरचा डेटा जात नाही. ठीक आहे. इनपुट डिव्हाइसेस पाहिले आपण, कम्प्युटरला इनपुट देण्यासाठी प्रोव्हाइड करतो. ह्युमन रिडेबल फॉर्म मधून इनपुट डिव्हाइसेस काय करतात, कम्प्युटर रिडेबल फॉर्म मध्ये त्या डेटाला कन्वर्ट करतात, आणि यांचे एक्झाम्पल काय आहेत, कीबोर्ड आणि माऊस. तसंच आउटपुट डिव्हाइस पण आपण पाहिलंय. आउटपुट डिव्हाइसेस काय करतात, कम्प्युटरने प्रोसेस केलेला डेटा हा कम्प्युटर रिडेबल फॉर्म मध्ये असतो, त्याला ह्युमन रिडेबल मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं, हे आउटपुट डिव्हाइसेस करतात. आणि आउटपुट डिव्हाइसेसचे जे काही कॉमन टाईप यूज करतो आपण, मॉनिटर आणि व्हिडिओ डिस्प्ले स्क्रीन्स किंवा प्रिंटर्स आहेत. ओके. नेक्स्ट, information flow within a computer. The information that flow within a computer can be classified as programs and data, and second is a controlled information. Let's start from programs and data. Programs and data enter the computer through an input devices and get stored in memory. The data which comes in through input devices are termed as input data. The data which is communicated to the user through on output devices is known as output data, or simply output from the computer. This is first kind of our information which is flow in a computer. चला, नेक्स्ट जो काय पॉइंट आहे, इन्फॉर्मेशन फ्लो विथ इन अ कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटरमध्ये इन्फॉर्मेशन कशी फ्लो होते, कशी वाहत जाते, एका पार्टकडून दुसऱ्या पार्टकडे कशी जाते, हे आपल्याला या इन्फॉर्मेशन फ्लो विथ इन अ कम्प्युटरमध्ये स्टडी करायचंय. आता कम्प्युटरमधली जी काही इन्फॉर्मेशन आहे तिला काय केलं जातं, दोन कॅटेगरीजमध्ये क्लासिफाईड केलं जातं. फर्स्ट कॅटेगरीमध्ये काय येतं तर प्रोग्राम आणि डेटा येतो, आणि सेकंड कॅटेगरीमध्ये येतात कंट्रोल इन्फॉर्मेशन.
प्रोग्राम आणि डेटा. प्रोग्राम माहिती आपण कशाला म्हणतो, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन, जिथं काय असतं स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन ज्या दिलेल्या असतात त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोग्राम म्हणतो. आणि डेटा रॉ फॅक्ट आहेत ज्या आपण प्रोसेस करण्यासाठी कम्प्युटरला इनपुट देतो. आता प्रोग्राम आणि डेटा कम्प्युटर मध्ये कुठून इनपुट करतात किंवा कुठून येतात, तर इनपुट डिव्हाइसेस कडून येतात. म्हणजे आपण कीबोर्ड किंवा माऊस थ्रू काय करतो, हे इनपुट कम्प्युटरला प्रोव्हाइड करतो आणि ते काय केलं जातं, मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं. जर कीबोर्ड मधून जर काही इनपुट दिलं असेल तर त्याला काय म्हणतात, इनपुट डेटा म्हणतात. आणि जर प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला काही डेटा आउटपुट डिव्हाइसेसवर मिळाला तर त्याला काय म्हणतो आपण, आउटपुट डेटा किंवा सिम्पली आउटपुट म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे. कंट्रोल इन्फॉर्मेशन. देअर इज अ नीड टू कंट्रोल द फ्लो ऑफ इन्स्ट्रक्शन अँड अप्रोप्रिएट डेटा फ्रॉम मेमरी टू CPU. This requires various devices within a computer to behave in a controlled manner. This is accomplished by a control unit in CPU. The control unit controls the various devices in a computer by sending them information in the form of control signals. Control flow information is very important to handle peripheral devices, that is devices we externally connect to our computer. And a part of CPU, that is control processing unit, is responsible for controlling various devices and information flow in a computer. चला कंट्रोल इन्फॉर्मेशन पाहू. सेकंड पार्ट आहे आपल्या इन्फॉर्मेशन फ्लो मधला. या कंट्रोल इन्फॉर्मेशनची गरज काय असते, तर कम्प्युटर मधला जो काय डेटा आहे तो मेमरी कडून सीपीयू कडे व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये काय झाला पाहिजे, फ्लो झाला पाहिजे. याच्यासाठी काय केलं जातं, या कंट्रोल इन्फॉर्मेशनचा उपयोग केला जातो. आणि कंट्रोल सीपीयू मध्ये आपण 3 पार्ट पाहिले होते. कुठले कुठले, तर ALU, प्रायमरी मेमरी आणि कंट्रोल युनिट. तर कंट्रोल युनिट काय करतो, सगळं कंट्रोल करण्याचं काम करत असतो डेटा फ्लोला. ठीक आहे. व्हेरियस डिव्हाइसेस, ठीक. कम्प्युटरला आता जे काही व्हेरियस डिव्हाइसेस आहे, आता आपल्याला प्रिंटरची गरज पडली किंवा स्कॅनर बसवला, आपण कम्प्युटरला कनेक्ट केलाय, तर त्यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतो, हा कंट्रोल युनिट करत असतो. आणि कशाने कंट्रोल करतो, तर त्यांना काय करतो, तो सिग्नल जनरेट करतो, कंट्रोलिंग सिग्नल जनरेट करतो ऑन ऑफ करण्यासाठी किंवा एखादी इन्स्ट्रक्शन पाठवण्यासाठी. तो काय करतो, विशेष प्रकारचे सिग्नल जनरेट करतो, त्याला आपण कंट्रोल सिग्नल म्हणतो. आणि त्या कंट्रोल सिग्नल थ्रू काय करत असतो, व्हेरियस डिव्हाइसेस कंट्रोल करण्याचं काम हा कंट्रोल युनिट करत असतो. ठीक आहे. दॅट्स इट. तुमच्या 5th चॅप्टर मध्ये कम्प्युटर हार्डवेअर मध्ये एवढाच पार्ट होता. इथे आपण चॅप्टर नंबर 5 पण काय करतोय, एंड करतोय. ओके.